शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकरी बंधूंचं तूर हे पीक जे आहे ते शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्याच शेतकरी बंधूंना एक प्रश्न पडलेला आहे की माझ्या तूर या पिकाला जे काही शेंगा लागलेल्या आहेत त्याचं लवकरात लवकर वजन कसं वाढावं, त्याच्यातला दाना लवकरात लवकर कसा भरता येईल आणि माझं तूर हे पीक लवकरात लवकर घरी कसं येईल, तर यासाठीच महत्त्वाची एक फवारणी आपल्याला करायची आहे। बऱ्याच शेतकरी बंधूंना त्याची काळजी लागलेली आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला दाना भरण्यासाठी ही फवारणीमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। परंतु तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असेल आणि हेल्पिंग फार्मर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तूर या पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर दररोज येत असतात। मित्रांनो, आपल्या तूर या पिकामध्ये काय आहे की साधारणतः ही जी अवस्था आहे ते शेंगा अवस्था आहे। यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सध्या तूर या पिकाला शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगाचं वजन लवकरात लवकर वाढावं, त्याचबरोबर दाना लवकर भरून निघावा, यासाठी आपल्याला त्या फवारणीमध्ये पोटॅबोर, ॲरिस कंपनीच्या पोटॅबोरचा वापर करायचा आहे। पोटॅबोरमध्ये काय आहे तर पोटॅबोरमध्ये तुम्हाला पोटॅश आहे आणि बोरॉन आहे। पोटॉन आणि पोटॅशचं एवढं छान कॉम्बिनेशन होतं की ज्याच्या कॉम्बिनेशनमुळे तूर या पिकामध्ये दाना लवकर भरून निघतो। त्याचं जे प्रमाण आहे ते 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि पोटॅबोरचा वापर शेंगा अवस्थेमध्ये तूर या पिकामध्ये करायचा आहे, जेणेकरून तुमचा दाना लवकरात लवकर भरून निघणार। पोटॅबोर नाही मिळालं तर काय करायचं? पोटॅबोर नाही मिळालं तर तुम्हाला मी 2 विद्रव्य खतं सांगतो। 2 पैकी कुठले एखाद्या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही 0050 या विद्रव्य खताचा वापर 100 ग्रॅम प्रतिपंप असा आपण करू शकतो। 0050 मध्ये तुम्हाला 0% नत्र, 0% स्फुरद आणि 50% पोटॅश आहे आणि पोटॅश असल्यामुळे आपल्याला शेंगाचं वजन, दाण्याचं वजन लवकरात लवकर भरण्यासाठी हे पोटॅश मदत करत असते। त्यामुळे त्याचा देखील वापर तुम्ही तूर या पिकामध्ये 100 ग्रॅम प्रतिपंप शेंगा अवस्थेमध्ये करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला 0050 नसेल घ्यायचं, तुम्ही पोटॅशियम सोनेटचा देखील वापर करू शकता। पोटॅशियम सोनेट जे आहे त्यामध्ये तुम्हाला पोटॅश, सल्फर, मॅग्नेशियम ह्या 3-4 गोष्टी पाहायला मिळतात, जेणेकरून तूर या पिकामध्ये शेंगा भरण्यासाठी हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत असते। त्याचं जे प्रमाण आहे ते 100 ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि 2 पैकी कुठल्याही एखाद्या विद्रव्य खताचा वापर आपल्याला तूर या पिकामध्ये करून घ्यायचा आहे। मित्रांनो, त्याचबरोबर जे आहे ते आता तुम्हाला हे 2-3 घटक नसेल घ्यायचे किंवा कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जिब्रेलिक ॲसिड 0.001% मध्ये या एका औषधाचा वापर करू शकता। त्याचं जे प्रमाण आहे ते 40 मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि तूर या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं ही जी फवारणी आहे ती करून घ्यायची आहे। शेंगाच्या वाढीसाठी, दाना भरण्यासाठी अतिशय महत्त्वाची फवारणी आहे। त्यामुळे या 3 ते 4 गोष्टी मी सांगितल्या त्यापैकी कुठल्याही एखाद्या गोष्टीचा वापर तुम्ही तूर या पिकाच्या शेंगा वाढीसाठी, दाना भरण्यासाठी हे करू शकता। मित्रांनो, तूर या पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।